नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज मी करणार आहे एक साधा सोपा पारंपरिक पदार्थ आणि ते म्हणजे थालीपीठ. आता उन्हाळ्याचा मौसम आहे आणि त्यामुळं आपलं शरीर आतून थंड ठेवता आलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी मी नाचणीच्या पिठाचं थालीपीठ लावणार आहे. नाचणी ही गुणधर्मानं थंड आहे आणि आरोग्यवर्धक पौष्टिक अशी आहे. त्याचे बरेच फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत आणि म्हणून ह्या नाचणीच्या पिठाचं मी थालीपीठ आत्ता करणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळा आपल्याकडं भाजण्याचं पीठ असतंच असं नाही थालीपीठासाठी, पण आपण अशी वेगवेगळी पिठं एकत्र करून थालीपीठ लावू शकतो आणि हे आपण ऐनवेळी पण करू शकतो. आपण आता नाचणीच्या पिठाच्या थालीपीठासाठी काय साहित्य घेतले ते बघूया का. 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतले. आमटी भाजीच्या वाटीनं हे पीठ 2 वाटी आहे. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे. अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ आहे. इथं मी 1 चमचा गोडा मसाला घेतला आहे, कारण आपलं हे पीठ भाजणीचं नाही आहे, थालीपीठाचं भाजणी नाही आहे आणि त्यामुळं बाकीचे सगळे मसाले ह्यात गेले पाहिजेत. चवीनुसार सैंधव मीठ घेतलेलं आहे. कोबी चिरून घेतलेलं आहे. कोबी भरपूर घेतलेला आहे, कोबी जास्त खाल्ला जात नाही. 2 छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. थोडासा माझ्याकडं पालक होता तो घेतलेला आहे. थोडी कोथिंबीर आणि इथं तिखट, हिंग आणि हळद एकत्र घेतलेलं आहे. आपण थालीपीठाचं पीठ भिजून घेऊया. त्याकरता मी इथं 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतले. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, भरपूर कोबीची चव थालीपीठाला अतिशय सुंदर येते. कांदा, पालक, कोथिंबीर, गोडा मसाला, तिखट, हिंग आणि हळद, चवीनुसार सैंधव मीठ घालून घेते आहे. पीठ आधी मी सगळं एकत्र करून घेते आहे, म्हणजे भाज्या मसाले सगळे एकजीव होतील. पीठ भिजवताना थोडंच पाणी घालायचं आहे, कारण आपण यात घातलेल्या कोबीला पाणी सुटतं, पालकाला पण थोडं पाणी सुटतं. त्यामुळं थोडं पाणी घालून थालीपीठाचा गोळा भिजून घ्यायचा आहे. आमच्या या मृणाल कुकिंग चॅनलवर बाजरीचं थालीपीठ आहे, ज्वारीचं थालीपीठ आहे, उपवासाचं रताळ्याचं थालीपीठ पण आहे. तुम्ही नक्की बघा ते. अशा रीतीनं आपला थालीपीठाच्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, असा झालेला आहे. थोडंसं कोबीमुळे त्याला पाणी सुटतं, त्यामुळं आपोआपच तो सैल होतो. तव्यावर मी थोडंसं तेल घातले आणि ते सगळीकडं पसरवून घेतलेलं आहे. आपल्याला लहान, मोठं, मध्यम असं कोणत्या आकाराचं थालीपीठ लावायचं आहे त्याप्रमाणे गोळा घ्यायचा. व्यवस्थित थापता आलं तर काही प्रश्नच नाही, नाहीतर थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे आणि थापून घ्यायचं आहे. मध्यम आकाराचं थालीपीठ मी लावून घेतले. त्याला छिद्र पडून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडणार आहे, म्हणजे आपलं थालीपीठ खाली लागत नाही. अगदी नावाला सोडायचे. गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावर मी हे थालीपीठाचा तवा ठेवते आहे आणि हे शिजावं म्हणून त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. गॅस मी मंदच ठेवलेला आहे.
आपण झाकण काढून बघूया. छान थालीपीठ सगळीकडनं सुटलंय. मी आता हे थालीपीठ दुसऱ्या बाजूनं शेकून घेते, झाकण ठेवते. आपलं थालीपीठ छान खमंग खरपूस झालेलं आहे. नाचणीचा रंग पण लाल असल्या कारणानं आपल्याला इथं त्याचा खरपूसपणा समजून येत नाही. मी गॅस बंद करून घेते आहे. उरलेला थालीपीठाचा गोळा आहे तो मी नंतर लावून घेणार आहे. फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवला की छान राहतो. तो उद्या सकाळी पण आपण वापरू शकतो. आपलं खमंग खरपूस पौष्टिक आणि आरोग्यवर्धक असं नाचणीच्या पिठाचं थालीपीठ तयार झालेलं आहे. आज माझ्याकडं लोणी नाही आहे, त्यामुळे मी आता हे तुपाबरोबर खाणार आहे. दही आहे साईचं, कैरीचं लोणचं आहे आणि इथं मुख्य म्हणजे दोडक्याच्या शिरांची चटणी केलेली आहे. ती पण मी इथं ठेवलेली आहे खाण्यासाठी. नाचणीच्या पिठाचं थालीपीठ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. असेच पुन्हा स्पेशल पाककृती घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत बघत राहा मृणाल कुकिंग. धन्यवाद.